सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना आज आयोजकाकडून किंवा जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख टेंबे तसेच मसाजोकान गावकऱ्यांच्या वतीने मी माफी मागते. आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे, जशी लोकांची गरज आहे. सर्वजण आमच्या सोबत आहात, तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटनात झालेल्या दिवशीपासून, आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूच तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे. आणि माझ्या वडिलांची हत्या जी झाली, माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दादाची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे, आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात. म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते. जोपर्यंत म्हणतात ते माणूस हिल्याशिवाय कळत नाही. बाप ही वेगळीच, म्हणजे बापाचे शब्दच खूप वेगळा आहे. ज्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागतं, आणि जर बाप आहे असं म्हणलं, बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमागं असं म्हणलं ना तरी कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येतं. पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये. पण आज जो लाखोनी समाज मी बघते, जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात, हे बघून ते थोडंसं विसरण्यासारखं होतं. पण हे दुःख न विसरण्यासारखं आहे, त्याला शब्द नाही आहेत बोलायला. आणि माझ्या वडील जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वादाचा हात किंवा नम्रता आता शब्द पण नाहीयेत की त्यांची ती प्रेमळ भावना, त्यांच्याबद्दलचे आमचे विचार, त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील. आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शाबासकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे राहू द्या. आणि आज चाचा, मी, आमचं कुटुंब, गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात, न्याय मागतायत. तुमची सर्वांची साथ आहे आम्हाला. आणि माझ्या चाचाला सुद्धा मी एक सांगते, आज जरी तुझा भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन तुला त्यांच्यासारखं लढणार आहे. तुला एकटं कधीच नाही सोडणार. त्याचं दुःख तर खूप वेगळं आहे. ते राम लक्ष्मणाची जोडी ऊन सावली सारखं एकाप्रमाणे एकमेकांसोबत होते. पण मी त्याला सुद्धा एक सांगते की चाचा, तू म्हणजे माझ्यात तू तुझा दादा बघ, माझ्यात विराज, अनुज, आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध. आम्ही कधीच तुझी साथ सोडणार नाही. वैभवी हे अश्रू सरकारला नक्कीच जाग आणून देतील. आमचे सर्वांचे अश्रू सरकारला जाग आणून देतील. भावांनो, या मोर्चामध्ये आपण सगळे सहभागी झालात. आपलं